आहेत अशा अखंड भारतातील बायकरमॅन आणि कारमॅन डोंबिवली परिसरातील वाकळण गावचा वाघ मैदानाच्या आतमध्ये आज मुंबईत दाखल झालाय. नाव केतन म्हात्रे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. गणराज 11 संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतील, परंतु दोन्ही संघ बलाढ्यच आहेत. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ज्याच्या वेगाची चर्चा सध्याच्या घडीला आहे ध्रुव शर्मा. गिरगाव एक्सप्रेस म्हणून हा खेळाडू ओळखला जरूर जातो. यस, आणि सध्या जर पाहिलं तर हमराज मृत्युंजय पुण्याच्या टीम मध्ये देखील खेळतायत. ध्रुव गोलंदाजीसाठी मॅचला सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर 4 रन, चौकार. आणखीन एक, याही वेळेला केतन म्हात्रे यांच्या बॅटमधून दर्जेदार शो घेताना पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर, चौकार. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपलाही 12th मॅन नाहीये. हा, टीम अनिरुद्ध आपलाही 12th मॅन गरजेचं आहे इकडे. चला लवकर या इकडे. जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 बॉलवर 2 चौकार. केतन म्हात्रे याही वेळेला बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. म्हात्रे वेलकम मुंबई. ऍज अ आयकॉन म्हणून केतन म्हात्रे खेळतायत. जबरदस्त. गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात आपल्या दारामध्ये 6वी कार उभी केली त्याने. परंतु ध्रुवला देखील आम्ही सध्या मोठमोठ्या संघांमध्ये पाहतो. एक वेगवान गोलंदाज आहे ध्रुव शर्मा. आणखीन एक, लगातारचा 4था बॉल, सीमा रेषा पार. बॅटिंग या ठिकाणी करतायत. लहान वयातच खूप मोठी उपलब्धता. घराच्या बाहेर 2 शोरूम खोललेत, एक कारचं आहे आणि एक बाईकचं आहे, आणि आज तेच मात्र मुंबईत आलेत. स्वागत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला ध्रुव देखील काही कमी नाहीये, कारण ध्रुवच्या नावावर देखील बरेचसे विक्रम आहेत. आज गिरगाव एक्सप्रेस चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर खेळाडू मोठे आहेत, परंतु ध्रुव तरी कुठे कमी आहेत. त्यामुळे ध्रुव यांना देखील कमबॅक करावं लागणार आहे. समोर केतन म्हात्रे. ओ, यावेळेला नाराज असतील केतन. वेगाने बीट केलंय, मोठ्या फटक्याच्या पवित्रात होते, परंतु डॉट बॉल येतोय. डीजे थोडासा आवाज द्या ना. केतन म्हात्रे. समोर जर पाहिलं तर गिरगावचा वेग म्हणून देखील ध्रुव यांची ओळख आहे. एकमेकांच्या विरुद्ध 2 नामवंत खेळाडू. ऑप्टमच्या बाहेर उडवलाय बॉल आणि मात्र फेकून सुद्धा दिलाय. सीमा रेषा पार, षटकार. बावीस धावा पहिल्या ओव्हर नंतर 22 धावा झाली आहेत. परंतु कर्णधार सौरभ रुके देखील काही कमी नाही आहेत. त्यांच्या तल्लख बुद्धीतून कोणत्या गोलंदाजाला आता आणतील तेही या ठिकाणी पाहायचंय, कारण क्रिकेटच्या खेळात सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. गणराज. सकाळी आपण गिरगावचा राजा पाहिला, त्यानंतर जर आता पाहिलं तर गणराज, खेतवाडीचा गणराज महाराष्ट्रातील नामवंत गणेशोत्सव मंडळापैकी एक आहे आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी गणराजाचं दर्शन घेण्यासाठी देखील असते.
आणि आज मात्र गणराजाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी त्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी येत आहेत हर्ष पटेल यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. समोर जर पाहिलं तर सचिन कनोजिया, यस वाळकेश्वर परिसरातील एक दर्जेदार खेळाडू आहे सचिन कनोजिया. ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन म्हणून या ठिकाणी सचिन कनोजिया पाहायला मिळत आहेत. या षटकाची सुरुवात जर पाहिली तर फटका खेळलाय खरा, परंतु त्या ठिकाणी फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 23 धावांवर. एका बाजूला जर पाहिलं तर केतन म्हात्रे आहेत, ज्यांनी डोंबिवली परिसरातील वाकळण गावाचं नाव संपूर्ण भारतामध्ये दुमदुमून सोडलं. तेच केतन म्हात्रे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मग मोठमोठ्या स्पर्धा लिहिल्या गाजवलेल्या त्याच केतन म्हात्रे यांनी. भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन देखील चर्चा केतन म्हात्रे या नावाची सध्या पाहायला मिळते. इन ऍक्शन मध्ये केतन पाहायला मिळतात. सध्या मुंबई नगरीमध्ये दाखल झालेत. ॲज अ आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन म्हणून या ठिकाणी खेळत आहेत केतन म्हात्रे. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु जातोय बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. सुरुवात हर्षची चांगली झालेली आहे. हर्ष पटेल यांना आपण पाहतोय. हर्ष एक डॉट बॉल मात्र बॅटर बॉलरचा आत्मविश्वास वाढवताना पाहायला मिळणार आहे. केतन मात्र स्ट्राईकवर. ओ रिव्हर्स, मागील बॉलवर राहिलं होतं परंतु या बॉलवर पूर्ण केलं. अल्टी पलटी बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर कल्टी. गणराज 11 खेतवाडी गल्ली नंबर 12 इन ऍक्शन मध्ये. समोरचाही संघ अनिरुद्ध आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न जरी झाला, बॉल मात्र हातातून निसटतोय. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. केतन म्हात्रे बाहेर आले खेळण्यासाठी. अंपायर मात्र घोषित करतायत हा व्हाईट बॉल आहे. समीकरण या ठिकाणी पुन्हा बदलेल. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल मात्र होते, परंतु हा पहिला डाव आहे. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात रिझल्ट लागत नाही, रिझल्ट साठी 2 डाव लागतात. दोघांनाही बॅटिंग करावी लागते, दोघांनाही बॉलिंग करावी लागते. आज मात्र मरीन लाईन्स वर सुरू असणारी स्पर्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका या ठिकाणी खेळलाय. केतन म्हात्रे यांच्या बॅट मधून निघालेला फटका जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. फलक जर पाहिलं तर आता पुढे जात असताना पाहायला मिळेल 36 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा हर्ष. समोर जर पाहिलं तर केतन. शेवटच्या क्षणी आपला स्टान्स बदलण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी ओळखलं आणि स्वतः तिकडेच थांबले. पाहूयात, क्रिकेट आहे. मोठं लक्ष जरी उभं राहत असेल तरी देखील पाठलाग करण्याची क्षमता प्रतिस्पर्धी टीमची आहे. यावेळेला आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. 4 धावा. केतन 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 टनाटन चौकार.
गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येताना पाहिला मिळत आहेत. आता 2 ओव्हर नंतर स्कोर झालाय 40 धावा. पहिल्या 2 ओव्हर नंतरचा स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि केतन किती धावांवर बॅटिंग करतायत आणि 40 मधल्या 38 धावा केतन म्हात्रे यांच्या आहेत. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत परंतु पाहूयात अनिरुद्ध 11 देखील काही कमी नाहीये. कमबॅक करावं लागेल. मोठ्या धावसंख्येची पाठलाग करण्याची क्षमता हाही संघ ठेवतो. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग आपण पाहतोय. अमितजी लोटलीकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साइडला ढकललाय. एक धाव तिकडे आणि सचिन देखील एका बाजूने एक गोष्ट करतायत. स्ट्राईक फक्त रोटेट करण्याचं काम करतायत आणि धावसंख्या तिकडे एकने पुढे गेलेली आहे. 41 धावा धावफलकावर. तिसरी ओव्हर सुरू झाली आहे. मोठी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला अनिरुद्ध 11, एका बाजूला जर पाहिलं तर गणराज 11 यांच्यातील सुरू असणारा सामना. हॅलो 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 हॅलो
मध्ये ध्रुव शर्मा सांगतायत मला आयकॉन म्हणून या टीम मध्ये का घेतलंय हे देखील मला दाखवायचं आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. ध्रुवचा वेग आणि केतनची बॅट, चांगला संघर्ष रंगेल या षटकामध्ये. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. केतन यांनी सन्मानित दिला आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. पहिले दोन्ही बॉल जर पाहिलं तर लाजबाब टाकले. धावसंख्या 57 वर गेली आहे, 56 वर गेली आहे. 56 धावा धाव फलकावर. केतन म्हात्रे, बऱ्याच ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत परंतु बरेच नामवंत खेळाडू या ठिकाणी ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बिग हिट, फटका खेळलाय खरा, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाते. चांगली कामगिरी ध्रुव शर्माची. एक गोष्ट केली म्हणजे चांगला कॅप्टन कशाला म्हणतात. या एंडने रन आले ध्रुवाला, ध्रुवचा एंड चेंज केला, पलीकडल्या बाजूने त्यांना आणलं आणि तिकडे जर पाहिलं तर आतापर्यंत चांगली कामगिरी करतात. 3 बॉलमध्ये फक्त 1 रन दिलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 22, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18, तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. परंतु केतन यांना जास्त काळ तुम्ही खामोश नाही ठेवू शकत. पुन्हा एकदा चांगला बॉल. केतनसाठी टाळ्या वाजवल्या. मला वाटतं ध्रुवसाठी देखील टाळ्या वाजवायला हरकत नाहीये कारण क्रिकेट दोघांचंही आहे, फक्त बॅटरचं नाही तर ते बॉलरचं सुद्धा आहे. आणि एक चाणाक्ष कर्णधार म्हणून देखील ओळख आहे सौरभ रुके यांची. त्याची झलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेट म्हणजे फक्त बॅटिंग बॉलिंग नाही, फिल्डिंग, नेतृत्व या सगळ्या गोष्टींचा देखील कस लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. कमबॅक केले मात्र अनिरुद्ध 11 टीमने सुद्धा. ध्रुव यावेळेला मात्र फटका खेळलाय खरा, फिल्डर त्या ठिकाणी येतात. ओ कॅच सुटली आहे आणि कुणाची सुटली आहे? केतन यांची कॅच सुटली आहे तिकडे. परंतु बॉलिंग काय केली यार, लाजबाब बॉलिंग पाहायला मिळते या ठिकाणी ध्रुवची. ध्रुव शर्मा ॲज अ आयकॉन आणि लहान वयातच, जास्त वय देखील नाही आहे त्यांचं. आणि धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत आता जाऊन पोहोचते ती 58 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 4 सुरू असताना सुरुवातीला 100 इकडे वाटचाल करणारी धावसंख्या आता मात्र थोडीशी थांबली आहे. सचिन कनोजिया यावेळेला हेलिकॉप्टर उडवायला गेले. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी 4 ओव्हरचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये ध्रुव शर्मा यांनी फक्त 4 रन खर्च केलेले आहेत. याला म्हणतात कमबॅक. आणि इकडे जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 59. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. अनिरुद्ध 11 संघाने त्यांच्या 4 ओव्हर योग्य वेळेतच संपवलेल्या आहेत. शेवटचं षटक. बिग हिट, हवाई यात्रा बॉलची आणि पलीकडे सीमारेषेच्या सिक्सर 6. सचिन कनोजिया देखील आता हात खोलू लागलेले आहेत. या षटकारानेची धावसंख्येला पुढे पाठवलंय. अखूट टप्प्याचा बॉल, फटका मात्र यावेळेला फसलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. वा, प्रयत्न चांगले होते परंतु त्या ठिकाणी एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. स्कोर जर पाहिलं तर 66 झालाय. 41 धावांवर केतन बॅटिंग करतायत. पाहूया, 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे.
केतन म्हात्रे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल त्या ठिकाणी होता. फुल टॉस. टायमिंग नाही झालंय. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. फिल्डरकडेच बॉल गेलाय आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजे 66 धावा धाव फलकावर. सुरुवात जबरदस्त झाली होती परंतु त्यानंतर थोडासा ग्राफ खाली आलाय. गणराज 11 केतन म्हात्रे. अखूट टप्प्याचा बॉल. बॉल गेलाय पुन्हा एकदा रेल्वे रुळावर. सिक्सर. आता सगळ्यांना चाहूल लागले आजच्या दिवसातील या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी होणार का याची सगळ्यांना उत्कंठा लागली आहे. परंतु पाहूयात कमबॅक गोलंदाजांना करावे लागेल. धावसंख्या झाली आहे ती ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा मरीन लाईन्स रेल्वे स्थानकावर चेंडू जातोय. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी केतन म्हात्रे. बॅट उंचावून दाखवायची आहे. जबरदस्त अर्धशतक. मुंबईमध्ये स्वागत आहे केतन म्हात्रे आपलं आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक केतन वामन म्हात्रे. रियाज थिटे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी या केतन म्हात्रे यांच्या या खेळीला आहे. रियाज तुषार थिटे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार तुषारजी थिटे यांच्या माध्यमातून. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झालाय परंतु एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. आणि स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी झालाय 80 धावा झालेल्या आहेत. 81 धावांची आवश्यकता अनिरुद्ध 11 टीमला करायच्या आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. आणि केतन म्हात्रे नॉट आउट. 55 धावांची नाबाद खेळी केतन म्हात्रे. सगळ्यांना प्रभावित केलं. तो आला तो खेळला आणि त्यांनी मन जिंकली. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. HPL साठी हिंदू हृदय सम्राट प्रीमियर या ठिकाणी आगमन होत आहे. सगळ्यांना विनंती आहे आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये नामदेवजी किर्दत साहेब ज्येष्ठ शिवसैनिक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही करत आहोत आपलं हार्दिक 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 स्वागत. तसेच समाजसेवक आणि शिवसैनिक श्रीकांतजी भोसले साहेब यांचं देखील या ठिकाणी HPL साठी आगमन होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी झाल्या पाहिजेत.
क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. शिवसेना युवसेना दक्षिण मुंबई आयोजित हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 HPL 2025 सीझन 1 क्रिकेटचा महासंग्राम दिवस क्रमांक 1 चालू असलेला सामना. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. टीम गणराज 11 खेतवाडी आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय अनिरुद्ध 11. अशा दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगतोय. केतन म्हात्रे इन ऍक्शन. पहिल्याच डावामध्ये या संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली हाफ सेंचुरी याच खेळाडूने ठोकली आहे. तो इन ऍक्शन. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज सचिन. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे फैजान आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सौरभ रुके. मॅच ऑन. 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे तब्बल 81 धावांचं. पहिला बॉल सोडून दिलाय. सोडून दिलेला बॉल पंच मात्र व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव यस्त्यांच्या मागे आपण पाहतोय वाकड्यांचा वाघ बादशाह केतन वामन म्हात्रे. 4 वाजून बरोबर 36 मिनिटांनी हा पहिला बॉल हाताळला गेलाय. ही स्पर्धा तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी, अभिमानाची, प्रतिष्ठेची, मानाची. लो फुल टॉस. चांगला बॉल आहे. यष्टीरक्षक थोडेसे फंबल झाले, चूक झाली आहे, तोपर्यंत धाव पूर्ण केली एक. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ही सर्व क्षणचित्र टिपली गेलीत. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून तब्बल 3 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सलग 2 वर्ष 4 व्हीलर कार याच खेळाडूने पटकावली. तो सीन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. केतन म्हात्रे. सौरभ रुके तेवढाच ताकदवार आहे. 81 धावांचा पाठलाग तो संघ करतोय. कोणता संघ सामना जिंकणार? ग्रुप बी मधील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. ओ फटका खेळला यावेळेला. ड्राईव्ह, चांगला ड्राईव्ह, क्रॅकिंग ड्राईव्ह. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय सौरभच्या बॅट मधून रुबाबदार धमाकेदार चौकार. चौकार आलाय सौरभ रुकेच्या बॅट मधून. हा चांगला स्ट्रोक, अगदी क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळाला. गॅप शोधून काढला आणि गॅप मधून बॉलला पाठवलं देखील. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. सर सुबोध गडसे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय राजेश तळाशिरकर. असे 2 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये ऑन फील्ड अंपायर आहेत. आणि हाच क्रिकेटचा खेळ ज्या खेळाने तुम्हाला सगळ्यांना वेड लावलंय. मरीन लाईनचं इस्लाम जिमखाना आणि याच इस्लाम जिमखान्यामध्ये हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल फटका खेळलाय मिड ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतोय. बॉल त्याने अडवलाय. हा मात्र डॉट बॉल येतोय. धावा झाले धाव फलकावरती 6 ऑन बोर्ड. रवींद्रजी पाटील आणि साईराज हे 2 गुणलेखक आमच्या समवेत जुळलेत. पुढचा बॉल उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता हा मात्र बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. उलटा फटका खेळायचा होता. सौरभ रुकेला त्याचा फटका फसलाय. बॉल डॉट. रन झाले धाव फलकावरती 6. 81 धावांचा पाठलाग संघ करतोय. क्रिकेटचा महासंग्राम. दिवस रात्र भव्य दिव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा. हे भव्य दिव्य आयोजन. ऑल इंडिया आयकॉन 16 आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केल्या हलक्या हातांनी. ढकलल्या बॉलला पुश केले. पुश करा, खुश रहा आणि 1 धाव मिळेल. म्हणजे या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 7 ऑन बोर्ड. लक्ष मोठं. 81 धावांचा पाठलाग करायचंय. बॅटिंग करावी लागेल. 1 टू गो. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 7 धावा धाव फलकावरती झालेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले सचिनला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. हा डावकुरा फलंदाज. चांगली बॅटिंग त्याने पहिल्या डावामध्ये केली. आता गोलंदाजीसाठी सज्ज आहे. हा कर्णधार आहे या संघाचा सचिन कनोजिया. आज बॅटिंग करावी लागेल फैजानला, कारण सौरभ रुकेच्या बॅटमधून आतापर्यंत 1 चौकार पाहायला मिळालाय. ट्रॅकिंग ड्राईव्ह. 81 धावा करायचे पूर्ण. नेक्स्ट बॉल. शेवटचा बॉल फटका खेळला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. प्रोटेक्शन आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. येस नोचा कॉल आणि शेवटच्या क्षणाला येसचा कॉल दिला आणि धाव पूर्ण केली 1. म्हणजे ओव्हर क्रमांक 1 चा खेळ आता समाप्त झालाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 8. बिनगडी बाद. 8 धावा धाव फलकावरती झालेत. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. आज आणि उद्या हा क्रिकेटचा थरार याच मैदानामध्ये. सर्वच क्रिकेटचे चाहते अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये
रंगून जाताना पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम वाकण डोंबिवली, बायकरमॅन कारमॅन केतन म्हात्रे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 24 आणि 24 मध्ये करायचे आहेत धावा 73. 24 बॉल 73 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. सगळेच दर्दी प्रेक्षक गर्दी करतात या मैदानामध्ये. काही प्रेक्षक ऑनलाईन देखील जुळलेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या हिंदू हृदय सम्राट चषक 2025 या स्पर्धेमध्ये HPL 2025 सीझन 1 मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 24 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि 24 बॉल मध्ये करायचे आहेत तब्बल 73 धावा जिंकण्यासाठी. 24 बॉल मध्ये 73 धावांची गरज होतील का पूर्ण पाहायचंय. केतन म्हात्रेने बॅटिंग केली, वन साइड हिरो ठरला. पहिल्या डावामध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या, अर्धशतक त्याने ठोकलं या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं. आणि आता मात्र 24 बॉल मध्ये 73 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला फैजानला आपण पाहतोय. पहिला बॉल ओव्हर नंबर 2 चा केतन म्हात्रे. पहिला बॉल प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे आणि हा पहिला बॉल निर्धाव येतोय. वाकणचा वाघ आहे, वाकणचा बादशाह आहे. पहिला बॉल निर्धावाला. मॅचचं समीकरण बदलले. 23 मध्ये आता करायचे 73 धावा. नेक्स्ट बॉल, दुसरा बॉल ऑन साइडला फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. बॉलला अडवतील, एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचले धावफलकावरती 9 ऑन बोर्ड. नऊ धावा धावफलकावरती झाल्यात. सगळ्याच प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवर, याच खेळाडूवरती होत्या. हा खेळाडू केव्हा येणार मैदानामध्ये, किती वाजता येणार, किती धावा येणार त्याच्या बॅटमधून, आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळालंय. संपूर्ण स्पर्धेतील अर्धशतक पहिलं या खेळाडूने ठोकलंय. सौरभ रुकेसाठी हा पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात, रन मात्र मिळणार नाहीये. हा बॉल देखील निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत 3 बॉल गोलंदाजाने हाताळलेत, एकच धाव खर्च केली आहे. केतन म्हात्रे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याची वर्णी लागली संपूर्ण स्पर्धेमध्ये. दक्षिण मुंबईत दाखल झालाय आणि आपल्या हा खेळाने मात्र सर्वच क्रिकेट प्रेक्षकांची मने जिंकून घेतोय. हा खेळाडू केतन म्हात्रे. पाहायचं होतं, भेटायचं होतं, केतनला सेल्फीज घ्यायच्या होत्या, ऑटोग्राफ घ्यायची होती या खेळाडूची. त्याच्यासाठी मात्र सर्व प्रेक्षक गर्दी करतात मैदानामध्ये. हा बायकर मॅन आहे. तब्बल 37 बाईक, 6 4 व्हीलर कार त्याच्या नावावर. ओ यावेळेला फटका खेळलाय, हवेमध्ये आहे, बॉलच्या खाली फिल्डर जज करतोय, पकडेल का झेल, सुटलाय आणि फलंदाजाला मिळाले जीवदान. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. झेल सुटला, सुटलेल्या झेलचं रूपांतर 2 धावांमध्ये झालं. धावा झाल्या धावफलकावरती 11. 11 ऑन बोर्ड. ओ ह्यावेळेला काय फटका खेळलाय, फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. व्हॉट अ शॉट, अगदी गुडघ्यावर बसून बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. धावा झाल्या धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 17 उर्वरित 18 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 64 धावांची. अठरा बॉल मध्ये अजून 64 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सचिन कनोजी या गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळते. स्वतः कर्णधार आहे, कॅप्टन, ऑलराऊंडर परफॉर्मन्स करत असताना पाहायला मिळते सचिन कनोजिया. 30 बॉल मध्ये तब्बल 81 धावांची गरज. 12 बॉल मध्ये धावा झाल्या धावफलकावरती 17. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये आता करायचे जिंकण्यासाठी तब्बल 64 धावा. 18 मध्ये करायचे 64. व्यूहरचना आखली जाते या फलंदाजाच्या समोर. केतन म्हात्रे फिल्डिंग पोझिशन चेंज करत असताना सातत्याने पाहायला मिळते. सचिन कनोजिया डावखुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 वैयक्तिक दुसरं षटक. पहिला बॉल डावखुरा गोलंदाज. पहिला बॉल समोर फटका खेळला, स्ट्रेट डाऊन टी ग्राउंड. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतायत लॉंग ऑफ मधून. बॉलला अडवतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
प्रत्येक बॉल रोखण्याचा प्रयत्न सातत्याने करत असताना पाहायला मिळतात, कारण त्यांना देखील ठाऊक आहे लक्ष्य मोठं आहे. 81 धावांचा पाठलाग समोरचा संघ करतोय. प्रत्येक धाव अडवणं आपलं गरजेचं आहे आणि तेच मात्र सातत्याने करत असताना पाहायला मिळतोय संघ टीम गणराज 11 खेतवाडी. सौरभ रुके डावखुरा फलंदाज. या फलंदाजावर सगळ्यांच्याच नजरा असतील. ग्रुप बी मधील सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना. हो, यावेळेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, जज करतायत आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आणि शेवटच्या क्षणाला मन त्यांनी बदललं. एक धाव पूर्ण केली आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 19. हो, बॉल सोडून दिलाय. हा सोडून दिलेला बॉल आता पंच मात्र पडताळणी करतायत त्याची. ऑनफिल्ड अंपायर आपण पाहतोय सर राजेश तळाशिळकर, त्यांच्या समवेत आपण पाहतोय सर सुबोध गडसे. असे 2 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑनफिल्ड अंपायर्स, वेल एज्युकेटेड पंचांचं पॅनल या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. कित्येक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव, एक्सपिरियन्स आज मात्र कामी येताना पाहायला मिळतोय. एक लेजेंडरी खेळाडू सर राजेश तळाशिळकर इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. आता वादळ येतंय मैदानामध्ये. एक वादळ ऑलरेडी आलेलं होतं पहिल्या डावामध्ये, केतन नावाचं वादळ. येस, इट्स अ नो बॉल. पंचांचा इशारा आलाय, हा नो बॉल असेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. ट्रेनचा भोंगा समोर जर आपण पाहिलं तर डाव्या साईडला हा अरबी समुद्र आणि त्याचा आनंद घेत मात्र हे सर्व दर्दी प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत आहेत. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व या स्पर्धेचं HPL 2025 सीझन 1. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला फटका खेळलाय. गॅप मधून बॉल निघून जाईल का पाहायचंय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत. बॉल त्यांनी अडवलाय. धावा रोखल्यात 3. एक धाव पूर्ण केली आहे. धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 21. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 15 चेंडूंचा खेळ अजून बाकी आणि 60 धावांची गरज आहे. लास्ट 15 बॉल 60 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण सामना जिंकण्यासाठी. लो फुल टॉस, फुल टोल वसूल. बॉल निघून जाईल आउट ऑफ द पार्क. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार सौरभच्या बॅटमधून. असे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये, कारण लक्ष मोठे. आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 14 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि 14 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. 14 मध्ये आता 54 करायचे आहेत. 15 मध्ये 60 करायच्या होत्या. षटकार आलाय. 14 मध्ये आता 54 ची गरज. पुन्हा एकदा हा बॉल जाईल का पाहायचंय. ढगात, नभात, आकाशात बॉल फरार. जाईल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा आलाय सौरभ रुकेच्या बॅटमधून षटकार. गगनचुंबी षटकार 2 पाहायला मिळालेत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 13 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि 13 मध्ये आता करायच्या आहेत 48 धावा. 13 बॉल मध्ये अजून 48 धावांची गरज आहे. लास्ट 13 बॉल 48 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. लगातार 2 षटकार ठोकलेत यात सौरभ रुकेने. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. तिसरा येईल का पाहायचंय. बॉल हवेमध्ये. बॉलच्या खाली केतन स्वतः झेल पकडलाय. विकेट आली आहे मोठी. फलंदाज सौरभ रुके आउट. डीजे संग्रामात आलाय केतन म्हात्रे.
धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 33-33. ओव्हर नंबर 4 चा खेळ. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येत असताना आकाश पाटील. हा नवीन गोलंदाज आला आकाश पाटील. शेवटची 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 48 धावांची. लास्ट 12 बॉल 48 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. पहिला बॉल आकाश पाटील प्रचंड वेगात हाताळलाय, बॉल उडवलाय, बॉलच्या खाली फिल्डर जज करतोय, विकेट आली आहे, फलंदाज बाद. धावा. आता नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. तब्बल 16 संघांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. 16 संघांचे 16 संघ मालक, 16 संघ मालकांचे 16 ऑल इंडिया आयकॉन. आणि त्यातच आपण जर पाहिलं तर कर्णधारांनी त्याचप्रमाणे अंडर 19 हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. ही विशेष संकल्पना आणली गेली आहे माननीय श्री अमित दादा लोटलीकर साहेबांच्या माध्यमातून. सर्वच दक्षिण मुंबईतील खेळाडूंना संधी दिली गेली आहे. अगदी कुलाबा, मलबार हिल आणि मुंबादेवी विभागातील सर्वच खेळाडूंना संपूर्ण स्पर्धेमध्ये संधी दिली गेली आहे. आता नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये जमाल बॅटिंगसाठी येत असताना पहिल्याच बॉलवर विकेट आली. आकाश पाटीलने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. नवीन बॅटर आहे जमाल. मॅचचं समीकरण 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये करायचे आहेत तब्बल 48 धावा. अगदी समुद्राच्या किनाऱ्यालगतच हे मैदान इस्लाम जिमखाना आणि त्याच मैदानामध्ये हा आपण क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहायला मिळतोय. सर्वच दर्दी प्रेक्षक. 11 बॉलचा खेळ आता बाकी आहे, 48 करायचे आहेत. नेक्स्ट बॉल आकाश पाटील उडवलाय फटका, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. हा आलाय, बॉल गेलाय सीमारेषा पार, येतोय चौकार. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10 आणि या 10 मध्ये करायचे आहेत तब्बल 44 धावा. 10 बॉल मध्ये 44 धावांची गरज होतील का पूर्ण पाहायचंय. लास्ट 10 बॉल 44 रन्स टू विन. लक्ष मोठं आहे. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर जमाल आणि या जमाल कडून आपण पाहिलं तर चौकार देखील आला. 10 बॉलचा खेळ बाकी आहे, 44 करायचे आहेत. नेक्स्ट बॉल उलट्या बॅटने बॉल निघून जाईल आरपार. आलाय हा धमाकेदार षटकार. एक चौकार, एक षटकार आता ठोकलाय बॅटरने. मॅचचं समीकरण 9 चेंडू शिल्लक आणि 9 मध्ये करायचे आहेत 38 धावा. तब्बल 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजाने. एक विकेट देखील पटकावली. पहिल्या बॉलवरती आकाश पाटील. समोर जर आपण पाहिले तर जमाल. पुन्हा एकदा उलट्या बॅटने हा बॉल हवेमध्ये आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत धाव पूर्ण केली आहे 1 आणि आता नो बॉल पंच घोषित करतायत. इट्स नो बॉल. थ्रो गोलंदाजी आढळली आहे पंचांना. अगदी परफेक्ट डिसिजन आणि 3 धावांची पेनल्टी देखील असणार आहे. आयोजन समितीचा निर्णय येतोय. थ्रो गोलंदाजी आढळली, नो बॉल पंचांनी घोषित केला. 3 धावांची पेनल्टी, 3 धावांचा बोनस ऍड होईल धावसंख्येमध्ये. आता मॅच ऑन झाली आहे. काही होऊ शकतं क्रिकेट या खेळामध्ये, असं घडत असतं सातत्याने. चारच धावा असणार आहेत. यस, 4 धावा मिळतील आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती तब्बल 47. 3 धावांची पेनल्टी होती आणि नो बॉल ची 1 धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. अशा पद्धतीने 4च धावा ऍड केल्या जातील.
सर ऐका, नो बॉल दिला गेला, त्या 3 रनची पेनल्टी जी ती नोचीच होती, त्यामुळे त्या फक्त 3 रन आणि धावून काढलेली 1 रन अशा 4च रन मिळतील. सगळ्या टीमसाठी हाच नियम आहे. सैफ आलेत गोलंदाजीसाठी. 47 धावा धावफलकावरती झालेत. 47. बॉल सोडून दिलाय. हा सोडून दिलेला बॉल पंचांकडे नजरा सगळ्यांच्याच असतील. आता डिसिजन येईल पंचांचा, त्याची पडताळणी करतील सर सुबोध गडसे. मॅच ऑफिशियल व्हाईट बॉल पंच घोषित करतात. अतिरिक्त धाव आली आहे. व्हाईट बॉल असेल आणि व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 48. 48. फ्री हिट ऑन आहे. फ्री हिट ऑन. 48 धावा धावफलकावरती झाल्यात. 48. शफल झालेत. फटका खेळायचा होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिलाय आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 48 धावा धावफलकावरती. 81 धावांचं लक्ष्य. मोठं लक्ष्य आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येत असताना सैफ. हो, यावेळेला जागा शोधून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तोपर्यंत एकच धाव मिळेल. धावसंख्या आता 1ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. 49. 49 ऑन अ बोर्ड. एकोणपन्नास धावा धावफलकावरती झाल्यात. 81 धावांचं लक्ष्य. पहिल्या डावामध्ये केतन म्हात्रेची हाफ सेंचुरी, अर्धशतक त्याने झळकावले या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं. आणि तदनंतर मात्र आपण आता पाहतोय अगदी या मॅचवर पक्कड मजबूत करत असताना पाहायला मिळतोय टीम गणराज 11 खेतवाडी या संघ. वीस मिनिटांच्या आतमध्ये 4 षटक समाप्त करणे गरजेचं आहे. पुढचा बॉल बॅटची कडा. यष्टिरक्षक केतनने पकडलाय झेल आणि संपुष्टात आलाय फलंदाजाचा खेळ. सहा बॉल आणि आता 32 धावांची गरज आहे. पहिला बॉल उडवलाय. बॉल निघून जाईल. सीमारेषा पलीकडे आलाय. हा पहिल्या बॉलवर षटकार. पाच बॉलचा खेळ आता बाकी आहे. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. 5 बॉल मध्ये आता करायचे 26 धावा. लास्ट 5 बॉल 26 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. अभिषेकच्या बॅट मधून हा षटकार. आता 5 बॉल मध्ये 26 धावा करायचे आहेत. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर षटकार आलाय
आता आत्मविश्वास वाढला असेल अभिषेकचा, कारण पहिल्याच बॉलवर षटकार त्याने ठोकला या मॅच मध्ये. दुसरा बॉल, हा बॉल देखील शोधून आणावा लागेल, हा बॉल देखील फरार, आलाय षटकार. आता दोन बॉलवर 2 षटकार आलेत. 4 बॉल आणि आता 4 बॉल मध्ये करायचे आहेत 20 धावा. मॅच ऑन. काय सामना रंगलाय. 4 बॉल मध्ये आता 20 धावांची गरज. लगातारच्या 2 बॉलवर 2 दर्जेदार धमाकेदार षटकार आणि आता धमाका होतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये अभिषेक नावाचा. 4 बॉल मध्ये आता करायचे 20 धावा. 2 बॉलवर 2 मोठे षटकार. बॅटर अभिषेक, डावखुरा फलंदाज आता चर्चेचा विषय बनेल. पहिल्या डावामध्ये केतन म्हात्रेची फलंदाजी आणि या डावामध्ये आता अभिषेक. रंग उधळायला सुरुवात झाली आहे. 4 बॉल मध्ये आता 20 करायचे आहेत. लास्ट 4 बॉल 20 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. काय सामना रंगलाय. 6 बॉल मध्ये 32 धावांची गरज असताना लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती तब्बल 61 धावा धाव फलकावरती. मॅच कोण जिंकणार सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. 2 फटके आलेत मोठे फलंदाजाच्या बॅटमधून. शफल झालेत हवेमध्ये. बॉलच्या खाली स्वतः बॉलर जज करतोय आणि अजेल केतन म्हात्रे चूक करणार नाहीये. विकेट, फलंदाज बाद. त्याने बॅटिंग केली, त्याने बॉलिंग केली, त्याने कॅच पकडल्या आणि हे नाव अगदी टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवतंय. आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 3 चेंडूंचा खेळ आता बाकी आणि 3 चेंडूंमध्ये करायचे आहेत 20 धावा. 3 बॉलचा खेळ आता बाकी आणि 20 धावांची गरज आहे. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. नवीन बॅटर. लास्ट 3 बॉल 20 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. पुढची मॅच विनर विनर. निखिल जाधव पहिला सामना जिंकलाय. अफलातून बॅटिंग त्याने देखील केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता नवीन बॅटर आहेत किरण. 3 बॉल मध्ये करायचे आहेत तब्बल 20 धावा. यावेळेला यष्टीरक्षक थोडेसे फंबल झाले, चूक झाली आहे, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. मॅचचं समीकरण आता बदललंय. उर्वरित 2 चेंडू आणि आता 2 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी एकूण 20 धावांची गरज आहे. अगदी सामन्यावर पक्कड मजबूत केली आहे टीम गणराज 11 खेतवाडी या संघाने. चांगला खेळ केला होता टीम अनिरुद्ध 11 या संघाने. या मॅच मध्ये बॅटमधून धावा आल्या होत्या. अभिषेकच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. सौरभ रुके यांच्या देखील. चला निखिल जाधव आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा आणि आणखीन एक विकेट आली. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर 19 धावांची गरज आहे. निखिल जाधव टॉस सेट येऊन थांबायचंय टॉस बॉक्स मध्ये. पहिला टॉस केला जाईल आणि नंतर मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. विघ्नेश आउट झालेत. ध्रुव आलेत नवीन बॅटर. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवर देखील विकेट आणि हा सामना जिंकलाय टीम गणराज 11 खेतवाडी या संघाने. विजय पहिला टॉस केला जातोय निखिल. हा प्लेयर लोकांना जायला जागा ठेवा तिकडे.
ज्येष्ठ शिवसैनिक नामदेव किर्दत साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. या सचिन, एक महत्वाची मॅच 4 ओव्हरची असेल. कोणी निकला है? यस, टॉस जीतकर क्या फैसला होगा और क्या कहेंगे पहले मैच के परफॉर्मेंस के बारे में आपके और इस टूर्नामेंट के बारे में भी? ये टूर्नामेंट बहुत अच्छा हो रहा है और पहली बार हो रहा है हमारे यहाँ, और सब प्लेयर को अच्छा करने का मौका है, यहाँ से नाम कर सकते हैं. और पहला मैच हमारा बहुत अच्छा हुआ, केतन दादा बहुत अच्छा बैटिंग किए और हमारा ऑल ओवर सबने सपोर्ट किया और हम टॉस जीत के फील्डिंग करना चाहते हैं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅचसाठी. यस, आता आपण या ठिकाणी आमंत्रित करतो, दोन्ही टीम रणनीती बनवा. आमंत्रित या ठिकाणी करतोय ज्यांना पाहण्यासाठी आज या ठिकाणी गर्दी झाली आहे. भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये ज्या नावाची चर्चा आहे, ज्याने फक्त मॅन ऑफ द सिरीजच्या 37 मोटरसायकल बाईक एकट्याने जिंकल्या आणि 7 4 व्हीलर कार एकट्याने जिंकलेल्या आहेत, असा भारतीय टेनिस क्रिकेटमधील पारितोषिकाच्या स्वरूपातील सर्वात श्रीमंत खेळाडू, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरातील वाकळण गावचा सितारा केतन म्हात्रे मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग साठी या ठिकाणी आले आणि त्यांच्यासाठी पारितोषिकांचा वर्षाव देखील होईल. रियांश तुषार थिटे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. या परिसरात पहिल्यांदाच ते खेळत आहेत आणि कमिटमेंट होती, त्यासाठी मोठमोठ्या स्पर्धा सोडून केतन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गेल्याच आठवड्यात 7वी 4 व्हीलर कार सुद्धा त्यांनी जिंकलेली आहे स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये. तुषारजी, या 1000 रुपयाचा पुरस्कार देखील त्यांच्या अर्धशतकासाठी होता. या स्पर्धेतील जे अर्धशतक, ज्यांना सध्या संपूर्ण भारतभर जे जातील तिथे प्रेक्षक असतात, जातील तिथे सेल्फी पाहायला मिळतात, परंतु केतन मुंबईत येऊन कसं वाटलं? आणि मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा या 3 विधानसभा मतदारसंघातील खेळाडूंसाठी स्पर्धा आहे जरूर, परंतु एक मोठं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं. केतन, खेळताना कसं वाटलं आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर कशी टीम आहे आपली? सर, खूप चांगलं वाटलं आणि मी लाईव्हला बघत होतो. ग्राउंड ग्रासी ग्राउंड आहे, तर मी बोललो कधी जाणार आणि खेळणार तिथे. आणि धन्यवाद करेन मी माझ्या ऑनरचं, कारण की त्यांनी मला इथे खेळायला चान्स दिली त्यांच्यात. आणि ही लीग जी मॅच आहे, याच्यातून जे चांगले चांगले प्लेयर आहेत, जे यंग असतात, त्यांना पुढे जाण्याची संधी असते, कारण की इथनं जो परफॉर्मन्स चांगला करेल तो पुढे चांगल्या ओपन क्रिकेट खेळण्याचा चान्स जास्त असतो. तर आता जे मॅचेस खेळतील ना, ते बेस देण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. केतन, कसं वाटतं आता 4 वर्षापूर्वीचा केतन म्हात्रे आठवा आणि आताचे केतन म्हात्रे, अख्ख्या भारतभर केतन म्हात्रे या नावाची चर्चा होते, जाईल तिथे सेल्फी काढण्यासाठी गर्दी होते. केतन, हे जे आता नावलौकिक म्हणजे तुम्ही तुमच्या मेहनतीनेच मिळवलंय, कसं वाटतंय? सर, नक्कीच मी पहिल्यापासून असा मनात ठरवून आलो की मी मेहनत करत राहीन. बाकी जो माझ्यावर फॅन्स लोकांचा जो सपोर्ट आहे आणि माझ्या गावकऱ्यांचा असेल आणि संपूर्ण माझ्या एरियाचा कल्याण डोंबिवलीचा असेल, खूप सपोर्ट असतो, कारण की कुठे टुर्नामेंट खेळायला गेलो तर मला ते मेसेज कॉल करत असतात आणि त्यांचंसुद्धा धन्यवाद. आणि जो मी परफॉर्मन्स करत आलो तर माझे नशीब पण खूप चांगले आहेत, कारण की नशिबाची साथ तर पाहिजेच. खूप अशा बाईक मला कमी स्कोअरमध्ये पण मिळाल्यात, कारण की नशीब असेल तर सर्व काही होऊन जातो. त्याच्या जोडीला तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, मेहनत करावी लागते. केतनने मेहनत केली आहे म्हणून आज दुनिया सलाम करते. तर केतनचा हा खेळ आणि पहिल्याच मॅच मधील हाफ सेंचुरी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. येस, धन्यवाद केतन. आणि यानंतरचा महत्त्वाचा सामना तो देखील आता मजा येणार आहे. एका बाजूला केतन म्हात्रे असतील, एका बाजूला गिरगावचे वंडर बॉय निखिल जाधव. मजा येईल या मॅच मध्ये. आवर्जून पहा HPL ची ही महत्त्वपूर्ण मॅच.